Hello guys, welcome to our YouTube channel. Me Vitthal Tupe, third year MBBS student, वालवालकर मेडिकल कॉलेज चिपळूण. ओके, इन दिस व्हिडिओ आपण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचे फी स्ट्रक्चर, त्याचप्रमाणे नीट 2023 चा किती कट ऑफ होता आणि 2024 मध्ये किती एक्सपेक्टेड मार्क्स होते आपण या ठिकाणी ऍडमिशन होऊ शकते ते या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल फीज स्ट्रक्चर बद्दल आपण बघूया. तर ओपन कॅटेगरीसाठी कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट, ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फी फुल अँड डेव्हलपमेंट फी टोटल 7 लाख एवढी भरावी लागणार आहे. त्याचप्रमाणे डिपॉझिट सर्व कॅटेगरीसाठी अप टू या ठिकाणी येणारा कोटा एक्सक्लुडेड आहे. बाकी सर्व कॅटेगरीसाठी डिपॉझिट 30,000 एवढे डिपॉझिट आपल्याला पेड करावे लागणार आहे. हॉस्टेल फीज 80,000 आहे सर्व कॅटेगरीसाठी. या ठिकाणी एक्सक्लुडिंग मेस या ठिकाणी इन्क्लूड केलेलं नाहीये. ओके, तर ओबीसी कॅटेगरीसाठी 50% या ठिकाणी ट्युशन फीज आहे आणि 100% डेव्हलपमेंट फीज आपल्याला ओबीसी कॅटेगरीसाठी पेड करावी लागणार आहे. 63,636 एवढी डेव्हलपमेंट फी आहे. टोटल ओबीसी कॅटेगरीसाठी 3,81,818 एवढी फीज आपल्याला पेड करावी लागणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या ठिकाणी ट्युशन फीज सुद्धा 50% आणि डेव्हलपमेंट फी सुद्धा 50%. टोटल 3,50,000 एवढी आपल्याला फीज ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पेड करावी लागणार आहे. एससी कॅटेगरी, एसटी साठी ट्युशन फी ॲज वेल एज डेव्हलपमेंट फीज बोथ आर 0. ओके, व्हीजे अँड एनटी कॅटेगरीसाठी बघायचं झालं तर या ठिकाणी ट्युशन फी 0 आहे. त्याचप्रमाणे डेव्हलपमेंट फी जी आहे ही 100% पेड करावी लागणार आहे. 63,636 एवढी डेव्हलपमेंट फी आपल्याला या ठिकाणी व्हीजे आणि एनटी कॅटेगरीसाठी पेड करावी लागणार आहे. बाकी डिपॉझिट त्याचप्रमाणे हॉस्टेल फी सेम आहे. 30,000 डिपॉझिट पेड घ्यावं लागणार, जे की रिफंडेबल आहे, जे की फायनल इयर नंतर आपल्याला या ठिकाणी रिफंड होणार आहे कॉलेजकडून. ओके, हॉस्टेल 80,000 जे की सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. तर हे होतं फी स्ट्रक्चर ऑफ द अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड कमला नेहरू हॉस्पिटल पुणे. ओके, नेक्स्ट आपण कट ऑफ बद्दल डिस्कशन करूया. तर 2023 मध्ये किती लास्ट राऊंडला कट ऑफ आलेला होता आणि एक्सपेक्टेड 2024 चा कट ऑफ डिस्कस करूया. फर्स्ट एससी कॅटेगरी बद्दल बघूया. एससी कॅटेगरी बद्दल बघताना ऑल इंडिया रँक आपल्याला प्रिव्हियस इयरला 1,25,729 एवढा ऑल इंडिया रँक वरती लास्ट वन ऍडमिशन झालेलं होतं. 10,219 एवढा एसएमएल लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचा या ठिकाणी दिसून आलेला होता. तर 483 मार्क्स आपल्याला होते. तर इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे 578 एवढ्या मार्क्स वरती यावेळेस सेम एसएमएल जो प्रिव्हियस इयरला होता 10,219 एवढे एक्सपेक्टेड मार्क्स आपल्याला 578 आहे फॉर एससी कॅटेगरी. नेक्स्ट एसटी कॅटेगरी बद्दल बघायचं झालं तर या ठिकाणी ऑल इंडिया रँक, तर ऑल इंडिया रँक 3,12,146 एवढा ऑल इंडिया रँक होता. तर एसएमएल 20,320 एवढा एसएमएल होता. 351 एवढे मार्क्स होते लास्ट स्टुडंट या ठिकाणी ऍडमिशन झालेलं होतं. तर या 20,320 एवढ्या एसएमएल वरती आपल्याला 505 एवढे एक्सपेक्टेड मार्क्स आपल्याला एसटी कॅटेगरीसाठी आहे. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तर या ठिकाणी कॅटेगरी वाईज सुद्धा किती रँक आलाय तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट असतो. तर या ठिकाणी जर कॅटेगरी वाईज रँक हा कमी आला तर ऑब्वियस आहे यापेक्षा सुद्धा आपल्याला मार्क्स या ठिकाणी कमी झालेले दिसतील. ओके, हे होतं एसटी कॅटेगरीसाठी. नेक्स्ट व्हीजे कॅटेगरी. व्हीजे कॅटेगरीमध्ये जो ऑल इंडिया रँक होता 83,990 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती आपल्याला लास्ट स्टुडंट या ठिकाणी ऍडमिशन झालेलं होतं. तर 7,098 एवढा एसएमएल होता. 526 मार्क्स होते. तर 7,098 एवढ्या एसएमएल होते. यावर्षी आपल्याला 602 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे व्हीजे कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आपल्याला बघायचं झालं तर NT1 कॅटेगरी. NT1 कॅटेगरीमध्ये जो ऑल इंडिया रँक होता तर 1,05,054 एवढा ऑल इंडिया रँक वरती लास्ट स्टुडंट ऍडमिशन या ठिकाणी झालेलं होतं. एसएमएल होता 8,765 एवढा एसएमएल होता. मार्क्स 505 एवढे मार्क्स होते. तर 8,765 एवढ्या एसएमएल वरती 585 एवढे आपल्याला एक्सपेक्टेड मार्क्स 2024 मध्ये दिसून येतील NT1 कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट NT2 कॅटेगरी बद्दल बघायचं झालं तर 48,627 एवढा ऑल इंडिया रँक वरती NT2 कॅटेगरीमध्ये आपल्याला लास्ट स्टुडंट ऍडमिशन झालेलं होतं. एसएमएल 3,981 एवढा एसएमएल होते. तर 570 एवढे मार्क्स होते. तर इम्पॉर्टंट म्हणजे 3,981 एवढ्या एसएमएल वरती यावर्षी 631 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. ओके, हे झालं NT2 कॅटेगरी बद्दल. नेक्स्ट NT3 कॅटेगरी बद्दल बघायचं झालं तर जो ऑल इंडिया रँक होता 47,316 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती NT3 कॅटेगरीमध्ये लास्ट वन ऍडमिशन झालेलं होतं. एसएमएल
3861 एवढा SML होता. तर मार्क्स 572 मार्क्स एवढे लास्ट स्टुडंट ऍडमिटेड झालेले मार्क्स होते. तर इम्पॉर्टंट म्हणजे 3861 एवढ्या SML वरती यावर्षी 632 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. ज्यांना NT1 NTB याच्यामध्ये कन्फ्युजन आहे त्यांच्यासाठी NT1 म्हणजेच NTB NT2 NTC साठी आहे, NT3 NTD साठी आहे. ओके, नेक्स्ट ओबीसी कॅटेगरी बद्दल बघूया. ओबीसी कॅटेगरी मध्ये ऑल इंडिया रँक होता 43,718 एवढा ऑल इंडिया रँक वरती लास्ट ऍडमिशन झालेले होते. 3,601 एवढा SML वरती, तर 577 एवढे मार्क्स आपल्याला लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचे प्रिव्हियस इयरला दिसून आलेले होते. तर सेम तेच 3,601 एवढ्या SML वरती या वर्षी आपल्याला 635 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे इन ओबीसी कॅटेगरी. नेक्स्ट ओपन कॅटेगरी बद्दल बघायचं तर ओपन कॅटेगरीमध्ये जो ऑल इंडिया रँक होता तो 42,290 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती लास्ट स्टुडंट ऍडमिशन झालेले होते. तर SML 3,418 एवढे SML होते. तर 579 एवढ्या मार्क्स होते लास्ट स्टुडंट या ठिकाणी ऍडमिशन झालेलं होतं. तर या वर्षी 3,480 एवढ्या SML होते, आपल्याला 637 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. हे होतं अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचं फी स्ट्रक्चर. त्याचप्रमाणे कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ डिस्कशन केलेला आहे. प्रिव्हियस इयरला किती होते आणि 2024 मध्ये आपल्याला किती कट ऑफ या ठिकाणी दिसून येणार आहे हे आपण या ठिकाणी कॅटेगरी वाईज डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून दुसऱ्या एखाद्या कॉलेजचा आपण कट ऑफ डिस्कस करणार आहोत. त्याचप्रमाणे फी स्ट्रक्चर सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. जे पण व्हिडिओ काउन्सिलिंग रिलेटेड तुम्हाला हेल्पफुल ठरेल ते आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड्स.